25 मेच्या दुपारी आपल्या बंगल्यातील सुंदर वातावरण. गेली 8 दिवस कंटिन्यूअस पाऊस पडतोय आणि झाडं एकदम सुंदर तरारून उठली आहेत. आताही पाऊस चालूच आहे. गेली 2 वर्ष पावसाने नाराजी व्यक्त केली होती. यंदा मात्र 2 वर्षाची पूर्ण कसर काढत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाची कृपा झालेली आहे. आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी आपण सुटलो होतो, ह्या वर्षी पावसाने आपल्याला अजिबातही अंतर दिलेलं नाही आहे आणि आपण घेतलेला हा जलकुंभ पूर्ण भरलेला आहे. यावर्षी सुंदर पाऊस झाल्यामुळे आपल्या तिन्हीच्या तिन्ही जलकुंभ भरलेले आहेत. हा गावाकडं जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याने आपण पुण्यावरून येतो आणि इथनं बांगल्यातनं एंट्री मारतो. आपल्याकडे अजूनही पेरू झाडाला लागलेले आहेत आणि गेली म्हणजे पूर्वी 15 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वीच हे संपूर्ण वातावरण एकदम निष्पर्ण आणि शुष्क होतं. पण 10 दिवसामध्येच याच्यामध्ये निसर्गाने किमया घडवलेली आहे आणि बघायला गेलं तर ही पूर्ण झाडं, वेळूची झाडं ही जगतील याचा काही अंदाज नव्हता. आणि ही नारळाची झाडं पण आलेली आहेत. थोडंसं बाजूला. धन्यवाद. आता इथं त्या पावसाने जे थैमान घातलेलं आहे ते जर बघितलं गेलं तर इथून संपूर्ण जोरात पाऊस आला होता आणि पूर इथनं केलेला आहे. थोडी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं पाण्याने फिरकी घेतलेली आहे आपली. आणि पावसामुळं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. याचं आपल्याला काम आता आज न उद्या करायला लागणार आहे. त्या वातावरणामध्ये साप वगैरे असतात आणि इथून पाणी वाहिलेलं आहे, पाणी जिरलेलं पण आहे भरपूर इथे. तर मी सांगत होतो साप वगैरे इथं असतात आणि याच्यातनं आपल्याला जपून चालावं लागेल. आज न उद्याची सगळी साफसफाई आपल्याला करावी लागणार आहेच. पक्ष्यांना पण इथं पावसामुळं प्रचंड त्रास सहन होते. नंतर ते फिरतील वगैरे हा बघणे वेगळा आहे. पण आता इथे एक पक्षी आता उडेल बघा, दाखवतो तुम्हाला. इथं कुठंतरी पक्षी बसला होता, काय माहित नाही. तर इथं आता वातावरणामध्ये पाणी खूप जिरलेलं आहे. इथं समाधान पण आहे त्याचं. आणि इथं एक सुंदर बांध घातलेला होता पावसाने, तो वाहून नेलेला आहे. हरकत नाही. तर ह्या वातावरणामध्ये हे आपले जलकुंभ बऱ्यापैकी भरलेले आहेत. अपेक्षेपेक्षा कमी एक भाग वेगळा आहे, बट ठीक आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं वातावरण इकडं आपल्याला आहे. ते बंगल्याची मागची बाजू आणि इथे जरा जपून चालायला लागतं कारण सगळं काटेकुटे आहे. इथं गवत आहे, गवतामध्ये साप वगैरे असू शकतात. ही त्यांची जागा आहे, आपण त्यांच्या जागेत आहे.
त्यामुळे कंप्लेंट करायला काही चान्स नाही. हे आपलं आंब्याचं झाडं, अजून आंब्याला आंबे पण आहेत, काढलेले नाही आहेत कारण लवकरच हा बार उशिरा आलेला. हे बघा, हे आंबे आहेत अजून इथं झाडांना, अगदी सुंदर रीतीनं आंबे. पाणी पण ओढायला सुरू झालेलं आहे. हे अगदी अप्रतिम आणि रेअर दुर्लभ दृश्य की 25 तारखेला पावसाळ्यात इथनं पाणी सुरू होणं हे पुढच्या 100 नाही 200 पण वर्षात होणे शक्य नाही. हे संपूर्ण फुल भरलेलं आहे जलकुंभ. आणि आपलं जे साध्य होतं साधन पाणी जिरवणं ते बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्याबद्दल निसर्गाचे आपण खूप खूप आभार मानूयात. धन्यवाद.